नमस्कार, मी मनीषा. आज मी एका थोड्याशा सामाजिक विषयावर बोलणार आहे आणि जे बघतो त्यातून अतिशय मनाला खेद होतो. बघा, मुली लग्न करून जातात, इतका खर्च होतो, इतकं हौसेनं लग्न होतात आणि एक वर्षभरात एखादं मूल झालेलं असतं आणि काय विसंवाद होतो कुणास ठाऊक. आणि कुटुंब व्यवस्था आत्ता आपली समाजामध्ये कुटुंब व्यवस्था ढासळायला लागलेली आहे, हे सर्वांनाच मान्य होईल. तर हे असं का होतं? तर थोडासा सहनशीलतेचा अभाव असावा दोघांच्यामध्ये. नंतर आपलंही थोडंसं काहीतरी चुकत असेल मोठ्या पिढीचं, त्यांना समजवताना. आणि आर्थिक स्वावलंबन म्हणजे मुलींना पण मुलांना पण भरपूर पगार. त्यामुळं असं वाटतं की काय अडणार आहे, पण असं नसतं. हे संसाराचं गाडा जो आहे हा 2 चाकावर उभा राहिलेला असतो आणि त्या तिसऱ्याचं ज्या वेळेला त्याच्यात आगमन होतं त्यावेळेला त्या आपली जबाबदारी निश्चितच याच्यामध्ये वाढते. ह्याचा दोघांनी विचार केला पाहिजे आणि ज्या वेळेला विसंवाद होतो त्यावेळेला आपला मीपणा हा सोडला पाहिजे. आणि मुलींचं तर काही नवीनच झालं आहे की म्हणे डिवोर्स घेताना भरपूर पैसे घ्यायचे, अमकं घ्यायचं. अरे, तुम्ही जर स्वावलंबी असता तर आणि स्वाभिमानी तुम्ही असता म्हणून घर सोडता तर तुम्हाला पाहिजेतच कशाला पैसे? तुम्ही स्वतः स्वावलंबनाने जगून दाखवा ना. मग खरं म्हणजे तसं करूच नका. पहिली गोष्ट, संसारात पडल्यानंतर, पालकत्व आल्यानंतर आपल्या थोडी मॅच्युरिटी येऊन आपला सत्सद विवेक बुद्धीनं आपण आपला प्रपंच केला पाहिजे. मुलाला छानसं असं एक मायेचं छत्र पालकत्वाचं दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर बघा, बासरीसुद्धा सुरेल तान त्यातून यावी म्हणून त्याच्यामध्ये बासरी तयार करताना हे त्यांना जास्त माहिती असेल, पण मी वाचलं एके ठिकाणी की पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी असं ज्या ज्या ठिकाणी तिथीमध्ये मी हा शब्द येतो तो मी हा गेला पाहिजे बासरीला छेद पडताना. म्हणून बासरी त्या तिथीला बनवत नाहीत, हे मी वाचलं म्हणून आपल्यासमोर सादर केलं. आणि ज्या वेळेला त्या ह्या मीला सोडून ज्या तिथीला बासरी तयार करतात, किती सुंदर बासरी वाजती आणि आपण माना डोलावतो त्या बासरीच्या तालावर. तर हे माझं एक तरुण पिढीला आवाहन आहे की तुम्ही आपल्यातला मीपणा सोडा. दोघांनी प्रत्येक वेळेला केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकानं माघार घ्यावी आणि आपला संसार सुखाचा करावा. असं विलगता आणि कुटुंब व्यवस्था अशी ढासळू देऊ नका. ही तुमच्यावर जबाबदारी आहे. पालकत्व नीट निभावा. जय श्रीराम.